हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 11 मनन चिंतन ज्ञान संपादनेची प्रक्रिया. आपण वर्तमानपत्र वाचतो, इंटरनेटवर सर्च करतो, परंतु त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते का? जेव्हा आपण पाठांतर करतो तेव्हा ज्ञानात भर पडते का? ज्ञान संपादन करणे म्हणजे वैचारिक पद्धतीत आणि आकलनात बदल करणे. कॉलेजमध्ये काही शिकलीस का मध्ये तुझी विचारांची पद्धत बदलली का हा हेतू असतो. बदललेली किंवा सुधारलेली विचार पद्धती हे शिक्षण मिळाल्याचे द्योतक होय. परीक्षेत पास होणं यात ते दिसून येतं किंवा नाही. टी.एस. एलियट हे त्यांच्या साहित्यिक टीकेत अधोरेखित करतात की जेव्हा नवीन ज्ञान मिळवतो तेव्हा नवीनला जागा देताना त्याच्या आधीच्या सगळ्या ज्ञानावर परिणाम होतो आणि जुनी रचना बदलते. हे काही इमारतीत एक अधिक कॉलमची भर घालायची नाही, तर इमारतीतच बदल होतो. चिंतन म्हणजे निष्क्रिय विचार करणे नव्हे किंवा मानसिक भ्रमंती नाही. चिंतन म्हणजे शिस्तबद्ध विचारसरणी एखाद्या संदर्भात सर्व परिणामांची विचारपूर्वक तपासणी करून. चिंतन घडतं जेव्हा बुद्धी त्या विषयाचा सखोल अभ्यास करते आणि संपूर्ण समजून घेते. चिंतनाने विषयाचे आकलन होते आणि त्याची उपयुक्तता समजते. किती वेळा आपण प्रश्न विचारल्यावर ब्लँक होऊन जातो आणि जेव्हा उत्तर कळतं तेव्हा लक्षात येतं की हे मला आधीच माहिती होतं. हे घडतं कारण माहितीवर आपण चिंतन केलेलं नसतं. हिंदीत जुगाड म्हणतो. ही तर भारतीयांची खासियत. खरं म्हणजे ती सर्वच देशात राबवली जाते जिथे मर्यादित साधन संपत्ती ही सर्वोत्तम शक्य वापरासाठी बऱ्याच कामासाठी वापरली जाते. जुगाडी उपलब्धी वापरून सामान्य व्यवहार ज्ञानातले कमी खर्चिक मार्ग सापडतात. सोनम वांगचुक याचं प्रसिद्ध तंत्र, ज्याने लडाखची पाणी टंचाईची समस्या किती हुशारीने आणि कमी खर्चात हाताळली. कृत्रिम बर्फाची नदी हिमनदी बनवून. त्यामागचं फिजिक्स सोपं होतं. पाणी आपल्या पातळी शोधतं. हे प्रत्येक शाळकरी लहान मुलाला माहिती असतं. लडाखचे हवामानातील बदलाचे परिणाम सोडवण्यासाठी वांगचुकने ते तंत्र वापरले. तिथे महापूर यायचे आणि नंतर दुष्काळ. वांगचुकने एक प्रणाली बनवली ज्यात नदीच्या उंच पॉइंटवर पर्वतात पाईप टाकले. दुसरं टोक खालच्या पॉइंटवर होतं. पाणी पाईपमधून जोरात कारंजाच्या रूपात बाहेर पडे आणि नंतर थंडीमुळे पाण्याचा बर्फ होई. विद्युत शक्तीशिवाय तंत्रज्ञान. ते हिमस्तूप उन्हाळ्यात वितळतात आणि त्यावर शेती चालते. असे बरेच कृत्रिम स्तूप बनवून लोक पाणी गोठवतात आणि उन्हाळ्यात ते पाणी वापरतात. ब्रिटिशमधली बोज, अमेरिकेतली रेडनेक टेक्नॉलॉजी आणि फ्रान्समधली सिस्टीम डी या सुद्धा जुगाड सारख्या संकल्पना आहेत. विचारांच्या स्पष्टतेमुळे माणूस हजरजबाबी बनतो. हजरजबाबीपणा ही क्षमता ज्याने माहिती योग्य वेळी आठवते आणि नवीन कल्पनेस जन्म देते. उदाहरणार्थ स्टेफीग्राफचं कोर्टातले उत्स्फूर्त प्रतिक्रिया. प्रेक्षकातून आवाज आला, माझ्याशी लग्न करशील? ती लगेच उत्तरली, तुझ्याकडे किती संपत्ती आहे? प्रश्न हा आहे की आपण आपलं ज्ञान उत्तमरित्या वापरण्याची क्षमता कशी वाढवू शकतो. आपल्या सर्वांकडे ज्ञानाचा गुप्त खजिना आहे. वांगचुकने वापरलेले फिजिक्स सर्वांना माहिती आहे. काहीच माणसं
का कल्पना पटकन सुचतात आणि इतरांना नाही? याची किल्ली आपण मिळवलेल्या माहितीचं काय करतो यावर अवलंबून आहे. ज्ञानाचे परिणाम दिसायला ज्ञानाचा वापर व्हायला हवा. ज्ञानाचे कार्य दिसायला ज्ञानाचा स्वाद हळूहळू घ्यावा लागतो. हे म्हणजे मनन. जेव्हा आपण मनन करतो तेव्हा ज्ञान पूर्वीच्या विचारांशी मेळ होऊन नवीन आकृती बनवते. कृती बदलतात. केवळ श्रवणाने महत्वपूर्ण परिवर्तन घडत नाही.